आता महाराष्ट्राच्या तमाम नागरिकांसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे। जर तुमच्याकडे ई-श्रम कार्ड असेल, बघा महाराष्ट्रातील तमाम व्यक्तींसाठी ज्यांनी ई-श्रम कार्ड काढलं असेल त्यांच्यासाठी एक मोठी बातमी आली आहे। महाराष्ट्र शासनाने मोठा निर्णय घेतलेला आहे। जर तुमच्याकडे ई-श्रम कार्ड असेल तर तुम्हाला 5,000 रुपये जमा होणार तुमच्या बँक खात्यात। बघा आता जर तुम्ही ई-श्रम कार्ड काढलं असेल तर आजपासून ई-श्रम कार्डवर 5,000 रुपये वाटप करण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतलेला आहे। ई-श्रम कार्डच्या माध्यमातून डायरेक्ट तुमच्या बँक अकाउंटला पैसे जमा होतील, कुठल्याही प्रकारचं बँक असू द्या। आता पैसे बँकेत कसं येणार आहे, ई-श्रम कार्डवर कोणाला पैसे दिले जात आहे आणि यासाठी ज्यांनी ई-श्रम कार्ड काढलं नसेल त्यांनी कसं काढायचं ती प्रोसेस सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणार आहे। सर्वात अगोदर आपण जाणून घेऊया की ई-श्रम कार्डवर 5,000 रुपये कसं तुमच्या बँक अकाउंटला जमा होणार आहे आणि कोणत्या व्यक्तींना सर्वात अगोदर दिले जाणार आहे। आता पूर्ण महाराष्ट्रामध्ये वाटप सुरू झालेलं आहे। यामध्ये तुमचं सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये खातं असू द्या, स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये, बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये, तर या सर्व बँकांमध्ये आज तुफान गर्दी आपल्याला पाहायला मिळाली की ई-श्रम कार्डचे पैसे जसे बँक खात्यात जमा झाले, बँकांमध्ये प्रचंड गर्दी आपण पाहतोय की जसं लाडकी बहीण योजनेचे पैसे काढायला बँकेत गर्दी जमा होते, त्याच पद्धतीने आता ई-श्रम कार्डचे पैसे काढण्यासाठी बँकेत तमाम गर्दी आपल्याला पाहायला मिळाली। तर ई-श्रम कार्डवर आता कोणाला पैसे जमा झाले, अजूनही जर तुम्हाला पैसे आले नसतील आणि कसं जाणून घ्यायचं की तुम्हाला ई-श्रम कार्डवर पैसे मिळणार आहे की नाही, एक क्लिक करून बघा, एकच तुम्हाला क्लिक करायचं आहे, लगेच जाणून घेऊ शकता। तुमच्या ई-श्रम कार्डचा नंबर टाकून चेक करू शकता की तुमचं आधार कार्डशी जे बँक तुमचं लिंक आहे, आधार कार्डची जे बँक लिंक आहे ते डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या बँक अकाउंटला पैसे जमा होत आहे। ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे। आता तुम्हाला साहजिकच एक प्रश्न पडला असेल की ई-श्रम कार्डवर बँकेत पैसे कसं जमा होतील। डीबीटीच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या बँक अकाउंटला जमा होतात, ते होतात डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या बँक अकाउंटला पैसे जमा होतात। त्याच पद्धतीने आता ई-श्रम कार्डचे पैसे तुमच्या बँक अकाउंटला जे जमा होणार आहे डीबीटीच्या माध्यमातून जमा होणार आहे। आता ही प्रोसेस मी तुम्हाला सांगणारच आहे आणि यामध्ये आता सर्वात मोठा प्रश्न तुम्हाला उरला असेल की आता ही जी प्रोसेस झालेली आहे, ई-श्रम कार्डचे पैसे आता वाटप सुरू होत आहे। बघा आता यामध्ये काय मोठा बदल करण्यात आलेला आहे, कोणत्या व्यक्तींना 5,000 रुपये जमा करण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे हे सर्वात अगोदर आपण जाणून घेऊया। आता ज्यांच्याकडे ई-श्रम कार्ड असेल, ज्यांच्यासाठी म्हणजे यांच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे की प्रति व्यक्तीला बघा, एक कुटुंबामध्ये तुमच्या म्हणजे आता 18 वर्षाच्या पुढे तुमचं वय असेल तर तुम्ही ई-श्रम कार्ड काढू शकता। ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की 18 वर्षापेक्षा तुमच्या फॅमिलीमध्ये जेवढे पण मेंबर असतील इन्क्लुडिंग तुम्ही सुद्धा, तर तुम्ही 18 वर्षापेक्षा पुढे असेल तर त्या परिवारामध्ये सर्वांचं ई-श्रम कार्ड निघतं। आता प्रत्येकाला 5,000 रुपये दिले जाणार का कुटुंबाला 5,000 रुपये, एक कुटुंबाला 5,000 रुपये दिले जाणार, ही सुद्धा माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। कारण एका कुटुंबात जर 5 व्यक्ती असतील तर डायरेक्ट 25,000 रुपयाचा लाभ त्यांना दिला जाणार आहे, असे ई-श्रम कार्डवर आपल्याला माहिती आलेली आहे। तर माहितीच्या माध्यमातून एक मोठी बातमी तुम्हाला देतो की ई-श्रम कार्डवर आता पैसे कसं जमा होणार आहे, कोणत्या व्यक्तींना जमा होणार आहे हे सर्वात अगोदर आपण जाणून घेऊया। सर्वात प्रथम ही जी योजना आहे ई-श्रम कार्ड, ही जी योजना आहे केंद्र शासनाने सुरू केलेली पेन्शन योजना आहे। बघा या योजनेला आपण काय म्हणतो, पेन्शन योजना। ज्या पद्धतीने तुम्हाला पेन्शनच्या माध्यमातून तुमच्या बँक अकाउंटला पैसे जमा होतात, तर एक पेन्शन योजना आहे। या योजनेचा लाभ हा आता कोणाला लाभ दिला, या योजनेचा कोणाला 5,000 रुपये दिले जात आहे, ज्या व्यक्ती बघा, ज्या व्यक्ती हातमजुरी करतात, कुठल्याही प्रकारची हातमजुरी असू द्या, तुम्ही कुठल्याही प्रकारच्या कामाला जात असेल, हातमजुरी भाजीपाला जरी विकत असेल तरी सुद्धा तुम्ही हातमजुरी करता, तुम्ही कुठल्याही प्रकारच्या कामाला गेले असतील तरी सुद्धा तुम्हाला हातमजुरीच्या माध्यमातून यामध्ये तुम्ही हा फॉर्म भरला असेल, तर यांना या लोकांसाठी आता सर्व शासनाने जो निर्णय लागू केलेला आहे की ई-श्रम कार्डच्या माध्यमातून कोणाला पैसे दिले जाणार आहे, ज्या हातमजुरी करतात त्या व्यक्तींना पैसे दिले जाणार आहे। आता जसं की यामध्ये आता कोणकोणत्या व्यक्ती असणार आहे, जसे की शेती संबंधित काम करणारे मजूर, आता ज्यांच्याकडे शेती आहे त्यांना नाही, ज्या शेतीमध्ये कामाला जातात त्या व्यक्तींना आता पैसे दिले जाणार आहे। बघा जसं की शेती संबंधित काम करणारे मजूर असू द्या, बांधकाम साईटवर काम करणारे, आता भरपूर अशा व्यक्ती आहेत ते बांधकाम साईटवर काम करतात, त्या व्यक्तींना लाभ दिला जाणार आहे। रोड साईटवर विक्री करणारे असू द्या, ऑटो चालक असू द्या,
म्हणजे जेवढे पण हातमजुरी करतात त्यांच्यासाठी योजनेचे पैसे जमा करण्यात आलेला आहे। पैसे कोणाला आलेले आहे? या जे आता तुम्हाला कॅटेगरी सांगितले, ऑटो चालक, हातमजुरी करतात, साईटवर काही विक्री करतात, भाजीपाला विक्री करतात, कुठल्याही प्रकारची विक्री करतात, तर अशा व्यक्तींसाठी ई श्रम कार्डच्या माध्यमातून पैसे दिले जाणार आहे। ठीक आहे, आता तुम्ही जर या कॅटेगरीमध्ये आता जर तुम्ही आला असाल तर तुम्हाला या योजनेच्या माध्यमातून 5,000 रुपये तुमच्या बँक अकाउंटला जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। आता यामध्ये सर्वात मोठी माहिती आलेली आहे बघा। आता महत्त्वाचा विषय आपण जाणून घेऊया की या योजनेचे पैसे आता कसं तुम्हाला मिळवता येतील आणि कोणाला मिळणार आहे, हा सर्वात मोठा प्रश्न तुम्हाला उरला असेल। तर याची जी आता लिस्ट आलेली आहे, जो GR आलेला आहे तो मी तुम्हाला दाखवतो। ठीक आहे, आता हे सर्वात मोठी बातमी आहे। आता ई श्रम कार्डवर जे आता पैसे देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे, ई श्रम कार्डवर 4 अटी लावलेल्या आहेत बघा। लाडकी बहीण योजनेसाठी जसं वेगवेगळ्या अटी लावण्यात आलेल्या आहे, त्याच पद्धतीने आता ई श्रम कार्डवर 4 अटी लावण्यात आलेल्या आहे। कोणकोणते असणार आहे? लाभार्थ्यांकडे ई श्रम कार्ड असले पाहिजे बघा, ही गोष्ट महत्त्वाची आहे। ज्यांच्याकडे ई श्रम कार्ड असेल त्यांनाच लाभ देण्यात येणार आहे। लाभार्थ्यांचे वय 22 ते 65 वर्षाच्या दरम्यान पाहिजे बघा। तुमचं वय 22 ते 65च्या दरम्यान असेल तरच तुम्हाला पैसे दिले जाणार। लाभार्थ्यांच्या कुटुंबातील कोणी गव्हर्नमेंट नोकरीला नसावं। आता जर गव्हर्नमेंट नोकरीला कोणी लागलं असेल किंवा पूर्वी कोणी लागलं असेल, म्हणजे एका फॅमिलीमध्ये, तुमच्या फॅमिलीमध्ये गव्हर्नमेंट सर्व्हिसला कोणी असू तर तुम्हाला लाभ दिला जाणार नाही, कारण योजना गोरगरीब व्यक्तींसाठी आहे, त्यांना ज्याचा लाभ दिला जाणार आहे। म्हणून जर तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी गव्हर्नमेंट सर्व्हिसला असेल तर तुम्हाला त्याचा लाभ दिला जाणार नाही। लाभार्थ्यांचं कुटुंब बघा, लाभार्थ्यांच्या कुटुंबात कोणी टॅक्स भरत नसावं। आता जर तुम्हाला याचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्या कुटुंबामध्ये एकदा जरी कोणी टॅक्स भरला असेल तरी सुद्धा तुम्हाला पैसे दिले जाणार नाही। लाभार्थ्यांच्या नावावर शेत जमीन नसावी, कुठल्याही प्रकारच्या शेती असू द्या तरी तुम्हाला लाभ दिला जाणार नाही। असं या 5 अटीमध्ये जर तुम्ही बसत असाल तर तुम्हाला याचा फायदा दिला जाणार आहे, तुम्हाला या योजनेचे पैसे दिले जाणार आहे। आता यासाठी लागणारे कोणकोणते कागदपत्र असणार आहे? आता ई श्रम कार्डसाठी जे आता आवश्यक कागदपत्र असणार आहे ते सर्वात अगोदर, आता कुठलेही गव्हर्नमेंटची सर्व्हिस असू द्या त्याला तुम्हाला आधार कार्ड तर कायम कंपल्सरी असतं। त्यानंतर तुम्हाला ई श्रम कार्ड तर हे लागणारच आहे, कारण ई श्रम कार्डवर योजना आहे तर ई श्रम कार्ड तुम्हाला लागणारच आहे। रेशन कार्ड तर तुम्हाला कंपल्सरी आहे। बँक पासबुक बघा, आता बँक पासबुक कसं लागणार आहे? बँक खाते आधार कार्डशी लिंक असले पाहिजे, ही गोष्ट लक्षात घे ना। आता तुमचे जे पैसे तुमच्या बँक अकाउंटला येणार आहे बघा, ई श्रम कार्डचे जे पैसे तुमच्या बँक अकाउंटला जमा होतील तर तुम्हाला बँक अकाउंटचे पासबुक सुद्धा द्यावं लागेल। ते सुद्धा तुमच्या ज्या बँकेमध्ये तुमचं आधार कार्ड लिंक असेल त्याच बँकेचे पासबुक तुम्ही इथं जमा करायचं आहे, कारण डेबिटीच्या माध्यमातून तुमच्या बँक अकाउंटला पैसे जमा होतात। म्हणून तुम्हाला ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे। ज्या व्यक्तीचा आधार कार्डशी बँक लिंक असेल त्यांनाच आता पैसे जमा होतील। आणि हे असणारे रेशन कार्ड बघा, रेशन कार्ड कंपल्सरी आहे, बँक पासबुक तुम्हाला आता कंपल्सरी असणार आहे, तरच तुम्हाला पैसे जमा होतील, अन्यथा पैसे जमा होणार नाही। ठीक आहे, आता यामध्ये महत्त्वाची माहिती सुद्धा मी तुम्हाला सांगतो। यासोबतच आता तुम्हाला 2 पासपोर्ट फोटो सुद्धा लागणार आहे कागदपत्रामध्ये, मतदान कार्ड सुद्धा लागणार आहे, मोबाईल क्रमांक एक तुम्हाला द्यावा लागेल आणि अर्ज नमुना तुम्हाला द्यावा लागेल। जिथं तुम्ही फॉर्म घ्यायला जाणार तिथं तुम्हाला अर्ज नमुना भेटणार आहे। अर्ज नमुना भरून तुम्ही हे डॉक्युमेंट जमा करून हा फॉर्म तुम्हाला भरायचा आहे। आता महत्त्वाची माहिती सांगतो की आता यासाठी आता जे डॉक्युमेंट वगैरे ते आहे ते कुठं मिळणार आहे, कसं जमा करायचं। ठीक आहे, ज्यांनी ई श्रम कार्डचा फॉर्म भरला नसेल त्यांनी वरील प्रकारे बघा, आता जर तुम्ही ई श्रम कार्ड काढला नसेल तर तुम्हाला ई श्रम कार्ड कसं काढायचं त्याबद्दल मी डिटेलवर व्हिडिओ बनवून ठेवलेला आहे। तुम्ही आय बटनला बघू शकता की ई श्रम कार्ड कसं काढायचं। सर्वात अगोदर तुम्ही ई श्रम कार्ड काढा, त्यानंतर तुम्ही हा व्हिडिओ बघून याचा फॉर्म कसं भरायचं ते सुद्धा मी डिटेलवर त्यावर माहिती दिलेली आहे, ते सुद्धा तुम्ही आय बटनला क्लिक करून चेक करू शकता की ई श्रम कार्डसाठी फॉर्म कसा भरायचा। ठीक आहे, आता हे सर्व डिटेलवर आलेलं आहे। आणि फॉर्म भरला नसेल तर तुम्हाला 10 ते 22 तारखेच्या दरम्यान तुम्हाला तुमच्या अकाउंटला पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे, ज्यांनी फॉर्म भरला असेल त्यांच्या। ठीक आहे, आता ई श्रम कार्डचा फॉर्म भरला नसेल तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता। आता हे जे डॉक्युमेंट तुमच्याकडे असेल तर तुम्हाला एक फॉर्म दिला जाणार आहे, ज्या ठिकाणी तुमच्या बघा, आता तुम्ही ज्या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने कामं होतात जसे की सायबर कॅप असू द्या, मिनी ब्रँच असू द्या, यांच्याकडे तुम्हाला जायचं आहे। आणि गेल्यानंतर तुम्हाला काय चेक करायचं आहे? सर्वात अगोदर त्यांना सांगायचं आहे आम्हाला ई श्रम कार्डचा फॉर्म हवा आहे, तर तुम्ही ई श्रम कार्डवर
ई श्रम कार्डचा फॉर्म घ्यायचा, त्यावर हे डॉक्युमेंट जमा करायचं, फोटो वगैरे लावायचा आणि त्यांच्याकडे ऑनलाईन अपलोड करायला त्यांना सांगायचं. म्हणजे यासाठी आता ई श्रम कार्डवर पैसे देण्यासाठी आता सुरू झालेलं आहे. जर तुम्हाला पैसे घ्यायचे असतील तर तुम्ही ही प्रोसेस फॉलो करून हा फॉर्म भरून तुम्ही तुमच्या अकाउंटला ई श्रम कार्डचे पैसे घेऊ शकता. जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या. असंच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. भेटूया पुढच्या मोठ्या माहितीमध्ये.